हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला चॅप्टर जो आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज, त्याच्यामधला शेवटचा पॉईंट आज आपल्याला बघायचा आहे. आज आपला हा चॅप्टर जो आहे तो संपतो आहे ऑलमोस्ट. तर शेवटचे जे 2 पॉईंट्स आहेत बघा, ते न्यूली ॲड केलेले आहेत यावर्षी. तुमचा जो सिलेबस चेंज झाला आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यावरती मग पॉसिबिलिटी क्वेश्चनची असू शकते. तसं सिम्पल दोन्हीही पॉईंट आहेत. थिरॉटिकल पार्ट आहे जो आपण आधी स्टडी केलेला आहे ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन सिरीज, त्यालाच समरीच्या फॉर्ममध्ये आपण दिले असं म्हणू शकतो. तर बघा, इथं तुम्हाला एक कंपॅरिझनचा टॅब्युलर फॉर्म दिलेला आहे. कंपॅरिझन कुणामध्ये केलेलं आहे तर प्री ट्रान्झिशन, लॅन्थिनाइड्स आणि ट्रान्झिशन मेटल्स, ह्या 3 ज्या सिरीज आहेत किंवा हे जे 3 पार्ट्स आहेत, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन आणि प्री ट्रान्झिशन एलिमेंट्स, यांच्यामध्ये काय कंपॅरेटिव्ह पॉईंट्स येऊ शकतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. पॉईंट्स सिम्पल आहेत बघा. प्री ट्रान्झिशन मेटल्स याचा अर्थ अगोदर समजून घ्या. प्री मीन्स अगोदरचे. कुणाच्या अगोदरचे तर ट्रान्झिशन मेटलच्या अगोदरचे. मग आता ट्रान्झिशन मेटल्स म्हणजे काय हे आपण बघितले, ज्याला डी ब्लॉकचे एलिमेंट्स आपण म्हणतो. मग डी ब्लॉकच्या अगोदरचा ब्लॉक कुठला येतो तर तुमचा एस ब्लॉक एलिमेंट. ओके, मग आपल्याला इन शॉर्ट काय सांगू शकतो की प्री ट्रान्झिशन मेटल्स म्हणजे तुमचे यस ब्लॉकचे एलिमेंट असू शकतात. आणि ह्या यस ब्लॉकलाच कंपेअर केले ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन सिरीज बरोबर. आता इनर ट्रान्झिशनमधले फक्त लॅन्थिनॉइड्स इथं कन्सिडर केलेले आहेत. ओके, मग आता 1 बाय 1 आपण एक एक पॉईंट ह्याचा बघूया. बघा, प्री ट्रान्झिशन मेटलचं काय कॅरेक्टर दिलं आहे पहिलं, की हे सुरुवातीला कसे असतात बघा, दे आर इसेन्शियली मोनोव्हॅलंट. मोनोव्हॅलंट ह्या शब्दाचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला? बघा, तो एकच बॉन्ड तयार करू शकतात. म्हणजे हा जो मेटल आहे तिथला तो मोनो पॉझिटिव्ह असतो, म्हणजे आउटर मोस्ट शेलमधला. आता NS1 to 2 अशी कपॅसिटी असते ना आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. त्याच्यामध्ये N हा तुमच्या शेलचा नंबर असणार आहे, एस ही सबशेल आहे आणि त्याची कपॅसिटी किती असते 1 ते 2 इलेक्ट्रॉन. मोनोव्हॅलंट या शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला. यसमधला 1 इलेक्ट्रॉन तिथं गेला की त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज येणार त्या मेटलवरती, तर त्याला मोनोव्हॅलंट किंवा युनिपॉझिटिव्ह चार्ज असं आपण म्हणू शकतो. मग हे प्री ट्रान्झिशन जे आहे ते जनरली कसे असतात, मोनोव्हॅलंट, आणि त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला मोनोव्हॅलंट म्हणजे +1 फॉर्ममध्ये बघायला मिळतील. तेच जर त्याला लॅन्थेनाइड बरोबर कंपेअर केलं तर नॉर्मली लॅन्थेनाइड्समध्ये पॉसिबल कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ही +3 असती. त्याच्याऐवजी ते +2 +4 एक्सटेंट झालेलं ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आणि आपल्याला माहिती आहे की ट्रान्झिशन मेटल तर खूप सारं व्हेरिएशन दाखवतात, म्हणजे अगदी +1 पासून +7 त्यांचं व्हेरिएशन बघायला मिळतं. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेटशी रिलेटेड हा पॉईंट आपण बघितला. प्री ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते मोनोव्हॅलंट दाखवतात. लॅन्थेनाइड जे आहेत ते +3 कॉमन आहे, पण त्याच्याऐवजी +2 +4 हे पण दाखवतात. आणि तुमचे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत त्याच्यामध्ये डी सबशेलची कपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे, त्यामुळे मॅक्झिमम व्हेरिएशन त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असलेलं आपल्याला इथं बघायला मिळेल. हा पहिला कंपॅरिझनचा पॉईंट आहे. नेक्स्ट वन, पिरियॉडिक ट्रेंड्स डॉमिनेटेड बाय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ॲट नोबल गॅस कॉन्फिगरेशन. तर पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये जर आपण कन्सिडर केलं, म्हणजे जे ॲटॉमिक आयनिक रेडियाई असेल किंवा तुमचे आयनायझेशन एन्थाल्पी असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल, हे सगळे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत. ते डॉमिनेट केले जातात कशाबरोबर बघा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ॲट नोबल गॅस कॉन्फिगरेशन. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे जनरली एक इलेक्ट्रॉन तिथं ॲड होत जाणार तेव्हा न्यूक्लियसवरती चार्ज इन्क्रीज होत जातो. तो नोबल गॅस कॉन्फिगरेशनशी रिलेटेड तिथं डॉमिनेट केलेला आपल्याला बघायला मिळेल. तेच लॅन्थेनाइडमध्ये जर बघितलं तर लॅन्थेनाइडचं कॉन्ट्रॅक्शन आपण बघितलं. जे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जसा इन्क्रीज होणार तशी ॲटॉमिक आणि आयनिक रेडियाई त्याची कमी झालेली बघायला मिळते आपल्याला. हे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन बघायला मिळते जसा न्यूक्लिअर चार्ज वाढणार तसं. त्याच पद्धतीनं ट्रान्झिशनमध्ये कसं बघायला मिळतं की जो तुमचा मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारा जो मेटल आयन आहे त्याच्याशी रिलेटेड साईजमध्ये जास्त चेंजेस तिथं आपल्याला बघायला मिळत नाहीत. हा दुसरा पॉईंट आहे. थर्ड वन इज सिमिलर प्रॉपर्टीज फॉर अ गिवन ग्रुप. म्हणजे जर तुमचं यस ब्लॉकची सिरीज कन्सिडर केली मोनोव्हॅलंट ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारी, तर त्यांच्या प्रॉपर्टी बऱ्यापैकी सिमिलर बघायला मिळतात. लॅन्थेनाइडमध्ये पण प्रॉपर्टी सिमिलर असतात, पण जर
ट्रान्झिशन मेटल कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये चेंजेस असलेले बघायला मिळतात आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये. म्हणजे आता जर आपण ट्रान्झिशन मेटलशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर बघा, जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सॉफ्ट थोडे असतात, थोडे हार्ड असतात. म्हणजे आयर्न आणि झिंकला जर आपण कम्पेअर केलं तर आयर्न तर तुमचा कॉपर घ्या, हे कसे आहेत बघा, हार्ड इलेमेंट आहेत, हार्ड मेटल. पण जर झिंक घेतला आपण तर तो कसा आहे, सॉफ्ट नेचरचा येतो किंवा जनरली त्याचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो. मग ह्याचे रिझन काय आहेत हे सुद्धा आपण तिथं बघितले. म्हणजे अशा टाईपचे चेंजेस बघायला मिळतात आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये रिगार्डिंग टू दी ट्रान्झिशन मेटल्स. नेक्स्ट वन, हे जे तुमचे प्री ट्रान्झिशन मेटल्स आहेत ते नेहमी हार्ड असतात आणि ऑक्सिजन किंवा हॅलोजन किंवा नायट्रोजन डोनर्स प्रिफरेबली निगेटिव्हली चार्ज असलेले इथं बघायला मिळतात. म्हणजे मोस्ट ऑफ दी प्री ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असतं आपल्याला माहिती आहे. जर आपण कन्सिडर केलं तर हायड्रोजन, नंतर येणारं लिथियम, देन सोडियम, पोटॅशियम असं जर कन्सिडर केलं तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं बघा, डाऊन टू दी ग्रुप इन्क्रीज झालेलं बघायला मिळतं. मग हे इथं जास्त बघायला मिळतं. लॅन्थेनाईडमध्ये सुद्धा मेटॅलिक कॅरेक्टर आहे, हार्ड असतात ते, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जे ऑक्सिजन, हॅलोजन किंवा नायट्रोजनचे जे डोनर्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज असलेले बघायला मिळतात. बट इन केस ऑफ दी ट्रान्झिशन देर इज सम चेंज. हेवियर मेटल जे आहेत त्याच्यामध्ये आयर्न टू कॉपर जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये सॉफ्ट कॅरेक्टर बघायला मिळतं. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आपण इथं हे सांगू शकतो. पुढं नो लिगॅन्ड फील्ड इफेक्ट्स. म्हणजे नो लिगॅन्ड फील्ड इफेक्ट्स म्हणजे कळते की एस सबशेलची कपॅसिटी मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉनची असते. म्हणजे एक्सटेंड होत नाही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुढं. त्यामुळे इथं लिगॅन्ड जर कॉन्टॅक्टमध्ये आले अशा एंटिटीजच्या, एस सबशेल आउटरमोस्ट शेल असणार, तर तिथं लिगॅन्डचे इफेक्ट बघायला मिळत नाहीत. लॅन्थेनाईडमध्ये इनसिग्निफिकंट लिगॅन्ड फील्ड इफेक्ट, थोडाफार प्रमाणात लॅन्थेनाईडमध्ये कॉम्प्लेक्स फॉर्मेशनचे टेंडन्सी असते. आणि जर ट्रान्झिशनला आपण कम्पेअर केलं तर तिथं मॅक्झिमम कॉम्प्लेक्सेस जे असतात तिथं आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त तुमचे ट्रान्झिशन एलिमेंट यूज केले जातात. कारण का, त्यांच्याकडं डी सबशेल असतं, एक्सटेंड होतं. म्हणजे डीमध्ये टोटल 10 इलेक्ट्रॉन बसू शकतात ऑलवेज. आणि त्याच्याशी रिलेटेड त्याच्या व्हेरिएबल काय असतात बघा, ऑक्सिडेशन स्टेट, असे खूप रिझन्स आहेत ज्याच्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंट्सला कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये जास्त प्रिफर केलं जातं. हा आपण कंपॅरिझनचा पुढचा पॉईंट सांगू शकतो. नेक्स्ट वन, येस ब्लॉक किंवा प्री ट्रान्झिशनमध्ये काय सांगितले बघा, पुअर कॉर्डिनेशन प्रॉपर्टीज. म्हणजे आत्ता सांगितलं ते, जर मेटल आयन सेंट्रली प्लेस केला तर तो लिगॅन्डला जास्तीत जास्त बाइंड होऊ शकत नाही किंवा मॅक्झिमम लिगॅन्ड त्याला कवर करू शकत नाहीत. ओके, त्याला कोऑर्डिनेशन नंबर किंवा कोऑर्डिनेशन प्रॉपर्टी ओके असं म्हटलं जातं. हे पॉसिबल नाही किंवा पुअर फॉर्ममध्ये बघायला मिळतं. तेच लॅन्थेनाईडमध्ये हाय कोऑर्डिनेशन नंबर त्याची साईजवरती डिपेंड राहतं, त्यामुळे बघायला मिळतं. आणि जर ट्रान्झिशनमध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम कोऑर्डिनेशन नंबर तुमचं 6पर्यंत. म्हणजे जर एक मेटल एंटिटी कन्सिडर केली तर त्याला 6 साईडनं बाइंड होऊ शकतो. म्हणजे ऑक्टाहायड्रल टाईपची जिओमेट्री तिथं बघता येते आपल्याला. हे आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड जेव्हा शिकणार तेव्हा त्याच्यामध्ये अजून डिटेल तुम्हाला हे येईल, तेव्हा मी आत्ता जे काय सांगते ते तुम्हाला तिथं डिटेलमध्ये कळेल. म्हणजे एकंदरीत ट्रान्झिशन, प्री ट्रान्झिशन आणि लॅन्थेनाईडला जर कम्पेअर केलं तर कोऑर्डिनेशन नंबर जास्त दाखवण्याची टेंडन्सी ही ट्रान्झिशन मेटल्समध्ये बघायला मिळते जास्त, कारण ते कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये इन्क्ल्यूड होतात. देन फ्लेक्झिबिलिटी इन जिओमेट्री इज इन नेक्स्ट पॉईंट. सेम जसं प्री ट्रान्झिशन दाखवतात तसंच लॅन्थेनाईडसुद्धा जिओमेट्रीमध्ये फ्लेक्झिबिलिटी दाखवतात. आणि इथं जर बघितलं तर लिगॅन्ड फील्ड इफेक्ट जे असतात त्याच्यामुळे जिओमेट्री फिक्स असते. म्हणजे जर कोऑर्डिनेशन नंबर तुमचा 4 असेल तर तिथं एकतर टेट्राहायड्रल किंवा स्क्वेअर प्लेनरच जिओमेट्री असणार. समजा तुमचं कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर तिथं ऑक्टाहायड्रलच टाईपची जिओमेट्री बघायला मिळते. म्हणजे ह्या फिक्स जिओमेट्री ट्रान्झिशन सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, तसं लॅन्थेनाईड आणि प्री ट्रान्झिशनमध्ये ह्या टाईपच्या जिओमेट्री फिक्स असलेल्या बघायला मिळत नाहीत. तुमची जिओमेट्री चेंज होऊ शकते, फ्लेक्झिबिलिटी असते त्यांच्याकडं. हा एक ॲडिशनल पॉईंट आपण सांगू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज लास्ट वन, नो मॅग्नेटिझम. म्हणजे मॅग्नेटिक बिहेवियर जर कन्सिडर केलं तर जे प्री ट्रान्झिशन आहेत ते पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक असं बिहेवियर दाखवत नाहीत. लॅन्थेनाईडच्या बाबतीत मॅग्नेटिक बिहेवियर दाखवलं जातं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिल्यामुळं तिथं दाखवलं जातं. बट
आणि ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं ट्रान्झिशनमध्ये तर आपल्याला माहिती आहे की ट्रान्झिशन सिरीजमध्ये डी सबशेलमध्ये मॅक्झिमम अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहू शकतात. त्यामुळे तिथं मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण तेवढ्याच व्हेरिएशननं आपल्याला बघायला मिळतील. तर हा जो टॅब्युलर फॉर्म आहे बघा, हा व्यवस्थित तुम्ही बघायचा आहे. प्री ट्रान्झिशन लॅन्थिनॉइड्स आणि ट्रान्झिशन इलेमेंट्स यांच्यामध्ये असणारे कंपॅरिझनचे जे पॉईंट्स आहेत याच्यावरती तुम्हाला विचारू शकतात 2 मार्क्सचा क्वेश्चन किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन. व्हॉट आर दी पॉईंट्स रिगार्डिंग टू दी कंपॅरिझन बिटवीन these 3 series. Okay, and the last point is post actinoid elements. तर पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट्स हा न्यूली ॲडेड पार्ट आहे. आता ह्याच्या अगोदर आपण बघितले की ॲटॉमिक नंबर 92पेक्षा जास्त असणारे जे इलेमेंट आहेत त्यांना हेवियर इलेमेंट किंवा जनरली ट्रान्सयुरॅनिक इलेमेंट असं म्हटलं जातं. ट्रान्सयुरॅनिक म्हणजे ते आर्टिफिशियल वेनं किंवा मॅनमेड असतात. म्हणजे आपण ॲक्टिनॉइडचं इंट्रोडक्शन बघितलं तेव्हा तिथं बघितलं होतं की मोस्ट ऑफ दी ॲक्टिनॉइड्स हे कसे आहेत बघा, रेडिओ ॲक्टिव्ह नेचरचे आहेत. ते नेचरमध्ये जास्त बघायला मिळत नाहीत आणि ते मॅनमेड असतात जास्ती करून. मग हे जे ट्रान्सयुरॅनियम आहेत किंवा ट्रान्सयुरॅनिक इलेमेंट जे आहेत ते ॲटॉमिक नंबर 93 to 103पर्यंत इन्क्ल्यूड केलेले आहेत सिरीजशी रिलेटेड. आणि तिथून पुढचं जर कन्सिडर केले म्हणजे 104 to 118पर्यंतचे जे आहेत म्हणजे लॉरेन्सियमपासून पुढचे येणारे जे तुमचे इलेमेंट आहेत त्यांना पोस्ट ॲक्टिनॉइड इलेमेंट असं कन्सिडर केलं जातं. 104 ते 118पर्यंतचे जे आहेत त्यांना पोस्ट ॲक्टिनॉइड इलेमेंट असं म्हटलं जातं. आता जनरली अगोदर त्यांना ट्रान्झिशन मेटलमध्येच इन्क्ल्यूड केलेलं, पण पोस्ट ॲक्टिनॉइड जे आहेत ते सिमिलर कुणाबरोबर असतात बघ, ॲक्टिनाइड इलेमेंटलाच सिमिलर असतात. आणि जनरली त्यांना सिंथेसाइज करायचं असेल तर न्यूक्लिअर रिॲक्शन कॅरी आऊट केल्या जातात. आता न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये टार्गेट देन प्रोजेक्टाईल, इजेक्टाईल, बंबार्डमेंटसाठी वापरले जाणारे जे तुमचे जे एंटिटीज असतात अशा टाईपचे ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन असतात ज्याच्यामधनं रेडिएशन्स बाहेर पडतात. तुम्ही 11thला न्यूक्लिअर केमिस्ट्री हा जो चॅप्टर बघितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लिअर रिॲक्शनची थोडीफार आयडिया असेल, ज्याच्यामध्ये आपण फिशन, फ्युजन अशा टाईपच्या रिॲक्शन बघितलेले आहेत बघा. ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन आहेत. अशा टाईपच्या रिॲक्शन फॉलो करून हे पोस्ट ॲक्टिनाइड्स सिंथेसाइज केले जातात. ओके, आणि हे जर स्टडी करायचं असेल आपल्याला तर त्याच्याशी रिलेटेड त्याचा स्टडी जर कन्सिडर केला तर तो थोडा डिफिकल्ट आहे. कारण त्यांचा हाफ लाईफ पिरियड जर बघितला तर तो खूप शॉर्ट असतो आणि तो शॉर्ट असल्यामुळं त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत त्या इझिली आपल्याला डिटेक्ट नाही करता येत. म्हणजे इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इलेमेंट 112 जर कन्सिडर केला 112 नंबरचा तर त्याचा हाफ लाईफ पिरियड तुम्हाला इथं दिला आहे बघा. किती येतो 2.8 × 10⁻⁴ सेकंड्स. म्हणजे एवढा कमी त्याचा हाफ लाईफ असल्यामुळं त्याच्या प्रॉपर्टीज जर आपल्याला स्टडी करायच्या असतील फिजिकल असतील किंवा केमिकल तर त्या एवढ्या इझिली स्टडी करता येत नाहीत. बिकॉज ऑफ वॉट, मिली सेकंड्समध्ये त्यांचा हाफ लाईफ असतो. तिथं हाफ लाईफ काय असतो, कसं असतं, त्याचं इक्वेशन वगैरे आपण अगोदर पण बघितलेलं आहे. तुम्ही पाठीमागचं रिकॉल करू शकता. त्या पद्धतीनं जर कन्सिडर केलं तर अजून काय पोस्ट ॲक्टिनॉइडकडे प्रॉपर्टीज असतात बघा. तर हे जे इलेमेंट आहेत ना त्याच्यामध्ये रुदरफोर्डियम घ्या किंवा झिर्कोनियम, हाफनियम ह्यासारखे इलेमेंट जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड ते कंपाऊंड दाखवतात. तर रुदरफोर्डियम जो आहे, रुदरफोर्ड हा जो सायंटिस्ट आहे त्यानं ते फाइंड आउट केले त्यामुळे त्याचं नाव रुदरफोर्डियम. हा क्लोरीन बरोबर जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा त्याचा क्लोराईड तयार करतो तो RfCl4. इथं दिलं आहे तुम्हाला. सिमिलर टू झिर्कोनियम किंवा हाफनियम. आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट जर कन्सिडर केली तर +4 फॉर्ममध्ये इथं बघायला मिळते. ऑब्वियस आहे Cl4 आहे ना, असे 4 आहेत. -4 हा Cl4 असणार त्यामुळे ह्याची ऑब्वियसली काय येणार +4 येणार. आपण ऑक्सिडेशन स्टेट कशा फाइंड आउट करायचे रूल्स बघितलेले आहेत रेडॉक्स रिॲक्शन जेव्हा आपण स्टडी केलं तेव्हा. मग अशा टाईपच्या कंपाऊंड हे फॉर्म करतात. तसंच डबनियम जो इलेमेंट आहे तुमचा तो ग्रुप नंबर 5 जो आहे ट्रान्झिशन मेटलमधला त्याच्याशी रिलेटेड थोडाफार रिझेंबलन्स म्हणजे सिमिलॅरिटी दाखवतो. आणि तुमचा न्यूबियम आहे तो ॲक्टिनाइडमध्ये असणारा प्रोटॅक्टिनियम जो आहे त्याच्याबरोबर सिमिलॅरिटी दाखवतो. तर असे जे हे इलेमेंट आहेत जे ॲटॉमिक नंबर 104 पुढं आहेत. मग आपण ह्याचं नोमेनक्लेचर पण बघितलेलं बघा. तुम्हाला आठवतं आहे का बघा, एक रूट होता
आणि 0 to 9पर्यंत नंबर होते. मग 0 असेल तर त्याला नील म्हणतो आपण. ओके, 1 असेल तर अन म्हणतो त्याला आपण. 2 असेल तर बाय, 3 असेल तर ट्राय अँड सो ऑन, कॉड, पेंट. 6 असेल तर हेग्स, 7 असेल तर सेप्ट. ह्या फॉर्ममध्ये आपण ह्याचं नोमेनक्लेचर बघितलं होतं. तुमच्या लक्षात आहे का बघा. तर तुम्हाला 112 नंबरचा एलिमेंट असेल तर त्याचं नाव द्यायचं असेल तर IUPACनं हा रूट ठरवून दिलेला आहे. तो फॉलो करून तुम्ही ह्याचं नेम देऊ शकता. 11वीमध्ये हे आपण बघितलं होतं. तर थोडासा हा झालेलाच पार्ट आहे, तो तुम्ही परत एकदा रिवाईज करा. तर इथं कन्सिडर केला आपला, तर हा शेवटचा पॉईंट आहे तुमच्या चॅप्टरमधला. आणि इथं हा तुमचा आपला जो असणारा ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट हा जो आपला चॅप्टर आहे तो ऑलमोस्ट इथं संपतोय आज. तर रिकॉल आपण परत एकदा बघूया की आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं. तर ह्या चॅप्टरमध्ये आधी सांगितलं होतं की मी 2 चॅप्टर मर्ज केलेले आहेत. आपण ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन सिरीजबरोबर मेटलर्जीला पण थोडासा टच केलेला आहे या चॅप्टरमध्ये. ओके, ट्रान्झिशन सिरीजमध्ये आपण एक्झॅक्टली व्हॉट डू यू मीन बाय ट्रान्झिशन एलिमेंट्स बघितलं, त्याची पोझिशन बघितली होती. देन त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्याचे 4 सिरीज येतात, 3D, 4D, 5D, 6D. ओके, त्याची पोझिशन, त्यांना कुठं कसं प्लेस केलं आहे, पिरियॉडिक टेबलशी रिलेटेड अगदी सुरुवातीला तुम्हाला पिरियॉडिक टेबल जर दिला इथं, मी तर बघू शकता की हा जो आहे ह्याच्यामध्ये येणारी ही 3D, 4D, 5D आणि 6D हा एवढा तुमचा D ब्लॉक आहे. ह्याला ट्रान्झिशन म्हटलं आपण. त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं पूर्ण ब्लॉकशी रिलेटेड. नंतर आपण त्यातली पहिली सिरीज फक्त कन्सिडर केली होती डिटेलमध्ये, म्हणजे स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत असणारे इलेमेंट, त्यांचे फिजिकल ट्रेंड्स आपण डिस्कस केलेले बघा, इफ यू रिमेंबर. देन आपण पुढं जाऊन ह्या ट्रान्झिशन सिरीजशी रिलेटेड असणारा जो क्रोमियम आणि मँगेनीज हे जे 2 इलेमेंट आहेत त्यांचे कंपाऊंड्स बघितले होते. क्रोमियमशी रिलेटेड आपण K2Cr2O7चं प्रिपरेशन बघितलं, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. आणि Mnशी रिलेटेड आपण काय बघितलं होतं, KMnO4चं प्रिपरेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या, त्याच्या रिॲक्शन्स, त्याचे युजेस त्या कंपाऊंडचे, हे आपण सगळं डिस्कस केलेलं होतं. नेक्स्ट वन आपण मग लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज लास्टला बघितली. ह्याच्यानंतर इंटरमिडिएट पार्टमध्ये आपण मेटलर्जीला टच केलं थोडंसं. मेटलर्जीमध्ये आपण एक्झॅक्टली व्हॉट डू बीन बाय मेटलर्जीच्या ब्रांचेस बघितल्या. त्याच्यामध्ये पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी, इलेक्ट्रोमेटलर्जी हे काय असतं हे बघितलं होतं आपण. देन नेक्स्ट वन त्याच्यामध्ये आपण मेटलर्जीमध्ये ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत बघा, वेगवेगळ्या टर्म आपण बघितल्या. मग त्याच्यामध्ये आपण व्हॉट डू मीन बाय गँग्यू किंवा स्लॅग म्हणजे काय, कॅल्सिनेशन, रोस्टिंग, अशासारख्या टर्मिनॉलॉजी 1-1 मार्कला तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, ते बघितलं. आणि डिटेल एक मोठा क्वेश्चन आपण डिस्कस केला होता की वेगवेगळ्या इलेमेंट्सशी रिलेटेड त्यांचे ओअर्स आणि मिनरल्स आपण कन्सिडर केलेले. त्याच्यापैकी आयनचं एक्स्ट्रॅक्शन आपण डिस्कस केलं होतं फ्रॉम दी हेमेटाईट ओवर, जे Fe2O3 हा जो हेमेटाईट ओवर आहे ह्याच्यामधनं आयन कसं प्युअर फॉर्ममध्ये आणलं जातं हे आपण एका ब्लास्ट फर्नेसच्या हेल्पमनं बघितलं होतं. मग त्याचे ब्लास्ट फर्नेसचे झोन्स आपण कन्सिडर केले होते बघा, तिथं किती झोन्स असतात, म्हणजे 3 झोन्स, त्याचे कंपार्टमेंट्स वगैरे हे सगळं जे आहे हे आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये चार्ज किंवा कोकचा काय रोल आहे, किंवा ह्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा रोल काय आहे, हे सगळं आपण तिथं बघितलं होतं. प्रत्येक झोनमध्ये कुठल्या कुठल्या टाईपच्या रिॲक्शन होतात, हा फुल क्वेश्चन येऊ शकतो असंही तेव्हा तुम्हाला मी बोललेले. तर हे सगळं मेटलर्जीशी रिलेटेड. नंतर आयनचे 3 टाईप आपण बघितले होते. ह्याच्यामध्ये सॉफ्ट, हार्ड हे कसं ठरवलं जातं, तर कार्बनचं पर्सेंटेज किती आहे त्याच्यावरती आयनची स्ट्रेंथ ठरते, हे पण बघितलं होतं. आणि इनर ट्रान्झिशन सिरीजशी रिलेटेड लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनॉइड्स आत्ता आपण बघितले. लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनॉइड्समध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं होतं. एक्झॅक्टली लॅन्थिनाइड म्हणजे काय, ॲक्टिनॉइड्स म्हणजे काय, लॅन्थिनाइड ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, त्या दोघांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, लॅन्थिनाइडच्या काय प्रॉपर्टी आहे, ॲक्टिनाइडच्या काय प्रॉपर्टी आहेत, हे कलर कसे दाखवतात, त्याचे रिझन्स, हे सगळं आपण डिस्कस केलेलं. ॲप्लिकेशन्स काय आहेत लॅन्थिनाइडचे, ॲक्टिनाइडचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके, मग ते जनरली लाईट जे असतात त्यांच्यामध्ये हे वापरले जातात, कारण रॅडिएशन इमिट केले जातात ह्यांच्याकडून, म्हणून त्याचे रिझन्स वगैरे आपण बघितले होते. तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन्समध्ये एका
पिक्चरच्या फॉर्ममध्ये वेगवेगळे जे इलेमेंट्स आहेत लॅन्थेनाइड सिरीजचे रिलेटेड ते तिथं तुम्हाला दिसतील. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन किंवा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ज्या आहेत लॅन्थेनाइडमध्ये +3, +4, +2 अशा फॉर्ममध्ये बघायला मिळतं. त्याचे रिझन्स वगैरे आपण सगळे डिस्कस केलेले. आणि लास्टचा आजचा आपला पॉईंट बघितलेला आपण जे कंपॅरिझन आहे पोस्ट लॅन्थेनाइड, प्री लॅन्थेनाइड्स अँड ट्रान्झिशन सिरीज प्री ट्रान्झिशन सिरीज लॅन्थेनाइड्स आणि ट्रान्झिशन जे आहे त्याच्यामधला डिफरन्स आपण कन्सिडर केला होता आत्ता. आणि शेवटचा पॉईंट आता आपण बघितला पोस्ट ॲक्टिनॉइड इलेमेंट. तर ओके डिअर स्टुडंट्स, आता हा आजचा जो आपला चॅप्टर आहे हा इथं संपलेला आहे. याचा जो काही एक्सरसाइज असेल तो तुम्ही कंप्लीट करू शकता. नेक्स्ट लेक्चरला मग आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ओके, थँक्यू.